आलेत आता. सकाळचे 6 वाजलेत. आता आवरायचे, पाणी वगैरे पिऊन व्यायाम करणार आहे. घेतले पाणी तापायला. आता केलंय गरम पाणी. सकाळ सकाळी 1 लिटर पाणी पित असतो आणि थोडंफार लिंबू पाणी, असं सगळं मिळून 1 लिटर पाणी पित असतो. चला ओतलंय लिंबू. अरे उकळीत नसते मग उकळीत नाही, उकळवलं नाही, थंड झालेलं आहे त्या. तू आधी सूचना देतो. ओके. हे लिंबू पाणी, याच्याबरोबर एक टिप आहे. टिप की लिंबू पाण्यात मध पाण्यात टाकायच्या आधी पाणी थंड होऊन देणे आणि मग त्यात पाणी टाकणे, म्हणजे मिडियम लेवलला. हे पण मला आज कळालं आहे आणि तुम्ही पण लक्षात ठेवा. आता करतो वर्कआउट. घरातलं सगळं आवरलं, एडिटिंग करीत होतो, त्यामुळं आत्ता मला वाजलेत 11 आणि आता जाऊन मका बिका तोडायची होती. तर आता बघतो कसं जमतंय कसं नाही. मका तोडायची आहे, उसाला पण पाणी द्यायचं आहे आणि पेपरला पण जायचं आहे. आज पेपर आहे. तर आजचा पेपरचा जो विषय जो आहे वाचून सांगतो. म्हणजे बघा इतका अभ्यास केलेला आहे मी. इंडियन नॅशनल मूवमेंट 1857 to 1920 आणि याच्याबद्दल बरंच वाचलं आहे जेमिनीवरून, म्हणजे बघितलं आहे मोबाईलला मध्येच. आणि आता चाललो आहे रानात. चला आत्ता चालू आहे रानात. काल पेरली होती मका, फॅक्टरीत लावलेला आहे. डबा आला. भाई क्या कर रहे हो? हाँ मक्का तोड़ने जाने का ना? किधर जाने का है? मक्का पक्का नहीं, हाँ मक्का नहीं है। अरे हे वो बोल रहा था, देख क्या नहीं का. चेक करो। आत्ता वाजले 11:30 आणि मी भाई आलोत मका कापायला. गाडी पल्सरवरच आलोत. मग कापून ठेवणार आहे पटपटमध्ये आणि जाणार आहे उद्या नेऊन टाकणार आहे. तर चालू आहे काम. चला आता 15 मिनिटात मीन भाईने एवढं कापलंय. 15-20 मिनिटात आता जायचं कॉलेजला. आवरून चाललोय आता. चलो अब जा रहे हैं अपन, मैं और भाई. त्यानंतर भाईल मी आलो होतो घरी भाईला सोडलं. तर चला आता भाईला चालू करायला लावलं आहे. पाणी खाली लावलं आहे आणि आता मी आलो आहे उसात पाणी चेक करायला. आपण काल पाणी लावलं होतं आणि काल पाणी जवळपास 1-1.5 तास चाललं असं. 5 साऱ्यांना पाणी चाललंय. हे अर्धी सरी भरली आहे पूर्ण, अर्धी. आणि जी पलीकडची आहे ती पण अर्धी सरी हरलेली आहे. मग असे मिळून सगळे 2-2.5 तास लागतात. 2.5-3 तास 5 साऱ्या भरायला. कारण की भरपूर दिवस झाले होते पाणी देऊन. चला पाणी येईन नाही तर बघावं लागेल. कॉक चुकीचा चालू केला की बरोबर. आता जायचे पेपरला 12 वाजलेत. थोडाफार अभ्यास करतो. कालच्या लाईनी बंद करून 5 लाईनीवर पाणी लावलंय. आता इथं 12च्या अजून आवरायचंय आणि लवकरात लवकर निघावं लागेल तरच पोहोचणार आहे. आज तर अभ्यासाला थोडंसं सकाळी सकाळी एवढा केला तेवढाच. चला आता आजचा लुक, कपडे
आणि तुम्हाला ही गोष्ट दिसत असून हे तर हे काय तर हे आय कार्ड आणि असं कमवून ठेवलंय तर लोकांना कळायला पाहिजे हे मी कॉलेजला चाललोय. चला चाललोय आता कॉलेजला. मला आता वाजले दुपारचे 12:30. चाललोय आता कॉलेजला. आता पेपर कसा जाईन काय वाटतं मला. अभ्यास तर काय नाही केलेला. जसे सगळे आर्टचे पोरं जाते तसं मी पण चाललेलं आहे बिना अभ्यास न काही करता. कारण की सगळ्यांनी ॲडमिशन फक्त पास होण्यासाठीच घेतलेलं आहे. चला आता पोहोचलोय कॉलेजमध्ये. लावली गाडी तर चालू आहे आता. डोकं वगैरे नेट करून आपला नंबर आहे 10,882 आणि आज पण नंबर आहे सभागृहाला. खूप शिड्या चढून वरती जावं लागतं आणि इथं नंबर बघा नाही ठिकाणी इतकी पब्लिक जमा होती दरवेळेस हा व्हिडिओ क्लिप घेण्यासाठी मला 10-15 मिनटं थांबावं लागतो. कारण की इथे पेपर शाहू सभागृह. तर मित्रांनो पेपरच्या ठिकाणी फोन अलाउड नसतो आणि फोन बाहेरच ठेवला होता त्यामुळं तस पेपर झाला. बाहेर येऊन मित्राबरोबर मारत होता गप्पा. नाही ना भाऊ पूर्ण सहकार्य केलंय. आजचा पेपर मला वाटलं डायरेक्ट फेलच होतं काय. ठीक नाही राहिले तुमची बॅग बिग काही. हां तर आता चाललोय घरी. रोडला चाललोय घेतली. आज 3 मॅडम खूप चांगल्या भेटल्या त्यामुळं आजचा पेपर एकदम 1 नंबर गेलेला आहे. त्यांनी लिहून पण दिलं काही विषय नाही. त्यांचे खूप आभार. मी या व्हिडिओ व्यक्त करतो. त्यांचं नाव नाही माहिती मला काही तर नाव पण घेतलं असतं. थँक्यू. शेवटचा पेपर होता. आता 2 आपली बॅक राहिले. बॅकचे पेपर पण द्यायचे. हा याचा सीन. आमच्या नेपथीत तर आजपासूनच पतंग उडायला सुरुवात झालेली आहे. त्या दिवशी जेव्हा वीज बसायला मीटर चेक करायला आला तो ह्याच कारणामुळे आला असावा असं मला वाटतंय. कारण की घरातलं मीटर झालंय चेंज. चला हे शेतातलं आज रात्रीचं वातावरण. चांदण्या वगैरे खूप चांगलं दिसतंय का. पण आता कॅमेरा सध्या झाला टॉप क्वालिटी नाही आहे तरी पण आणि मी कर राहिलोय घासाचं भरणं आपलं गव्हाचं भरणं. आज मी कॉलेजमधून यायच्या आधीच गहू पेरला होता. इकडं वातावरण तारे भारी वातावरण झाले इथं. पहिले इकडं कल्याण रोड आहे. शांत वातावरण आहे शांत. कसा वाटलं तुम्हाला आजचा नाईट व्ह्यू बिबट्याच्या टायमिंगमध्ये. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.